नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळोखाचं घर या कथेचा भाग 4. भाग पहिला, दुसरा आणि तिसरा तिघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण पाहिलं की आरवला एक गुप्त असा रस्ता दिसतो, काळोखातील गुप्त रस्ता. सायली आणि विक्रम थिजून उभे होते. आरवचा आवाज अंधारातून पुन्हा ऐकू आला. सायली, मागे वळू नकोस, ती तुझ्या अगदी मागे उभी आहे. सायलीचा श्वास अडकला. ती हळूहळू मागे वळली, पण तिथे कुणीच नव्हतं. त्या क्षणी समोरच्या भिंतीवर रक्तासारख्या लाल अक्षरात एक वाक्य उमटलं. ती दिसते तेव्हा ती जवळ नसते, आणि जेव्हा ती जवळ असते तेव्हा ती दिसत नाही. विक्रमने टॉर्चचा प्रकाश चारही बाजूंनी फिरवला. अचानक गुप्त खोलीच्या शेवटी एक छोटंसं लाकडी दार दिसलं. दारावर धुळीने झाकलेलं एक जुनं चिन्ह कोरलेलं होतं. आरवला डायरीत तेच चिन्ह दिसलं होतं. सायलीने धाडस करून दार उघडलं. आत एक छोटी खोली होती. भिंतींवर अन्वीने काढलेली शेकडो चित्रं लटकली होती. प्रत्येक चित्रात तीच पांढऱ्या साडीतील स्त्री. पण शेवटच्या चित्रात काहीतरी वेगळंच होतं. त्या स्त्रीसमोर एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा काळ्या रंगाने खोडून टाकलेला होता. चित्राखाली अन्वीच्या अक्षरात लिहिलं होतं, राक्षस भूत नव्हता. सायलीने थरथरत डायरीचं पुढचं पान उघडलं. दामोदरने लिहिलं होतं, जर ही खोली तुला सापडली असेल तर सत्य जवळ आलं आहे. अन्वीला कुणी पळवून नेलं नव्हतं. तिच्यावर विश्वास ठेवला गेला नाही. तेवढ्यात खोलीच्या एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज आला. टॉर्चचा प्रकाश तिकडे वळताच एक छोटी मुलगी गुडघ्यात डोकं घालून बसलेली दिसली. अन्वी? सायलीने हळूच विचारलं. मुलगी हळूहळू उभी राहिली. तिने चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यातून लाल अश्रू वाहू लागले. ती फक्त एकच वाक्य म्हणाली, माझी आई निरपराध होती. इतक्यात संपूर्ण खोली हादरली. सर्व चित्र एकाच वेळी भिंतीवरून खाली पडली आणि त्या धुळीतून एक काळी उंच सावली बाहेर आली. तिने भीषण आवाजात म्हटलं, सत्य बाहेर आलं. आता तुम्हीही इथून बाहेर जाणार नाही. क्षणातच खोलीचं दार जोरात बंद झालं. टॉर्चची बॅटरी लुकलुकू लागली आणि अंधारातून आरवचा हात सायलीच्या खांद्यावर पडला. सायली आनंदाने मागे वळली. पण तो आरव नव्हता. त्याचा चेहरा तसाच होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. त्याच्या ओठांवर एक भयानक हास्य उमटलं आणि तो हळू आवाजात म्हणाला, मी आरव नाही. आरवच्या चेहऱ्यावरचं ते भयानक हास्य पाहून सायली भीतीने 2 पावलं मागे सरकली. तू आरव नाहीस? मग कोण आहेस? तो हळूहळू तिच्याकडे चालत आला. त्याच्या आवाजात आता 2 वेगवेगळे आवाज मिसळले होते. या घरातून जिवंत बाहेर पडायचं असेल तर सत्य स्वीकारावंच लागेल. इतक्यात अन्वी पुन्हा दिसली. यावेळी ती रडत नव्हती. तिने थरथरत्या हाताने खोलीच्या एका जुन्या भिंतीकडे बोट दाखवलं. भिंतीवर अनेक वर्षांपासून लटकलेलं एक मोठं चित्र होतं. चित्रात दामोदर, त्याची पत्नी आणि अन्वी हसताना दिसत होते. पण टॉर्चचा प्रकाश त्या चित्रावर पडताच चित्र बदलायला लागलं. दामोदर आणि अन्वी हळूहळू गायब झाले आणि चित्रात फक्त पांढऱ्या साडीतील स्त्री उरली. तिच्या हातात रक्ताने माखलेली बाहुली होती. सायलीने डायरीचं शेवटचं दुमडलेलं पान उघडलं. आत एक पत्र होतं. त्यावर लिहिलं होतं, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की तिने तुला निवडलं आहे. ती सूड घेण्यासाठी नाही आली. ती तिचं सत्य जगासमोर आणण्यासाठी आली आहे. विक्रम घाबरून म्हणाला, मग हा काळा आत्मा कोण आहे? तेवढ्यात संपूर्ण खोलीत थंड वारा सुटला. सर्व मेणबत्त्या एकाच वेळी पेटल्या. भिंतीवर एक काळी आकृती उमटली. ती हळूहळू स्पष्ट होत गेली. अन्वी भीतीने ओरडली, तोच आहे, त्यानेच मला बंद केलं होतं. क्षणात ती काळी आकृती त्यांच्यासमोर उभी राहिली. त्याचा चेहरा अजूनही दिसत नव्हता, पण त्याच्या हातात जुनी गंजलेली कुऱ्हाड होती. तो 1 पाऊल पुढे आला आणि पहिल्यांदाच बोलला, इतकी वर्ष मी या घराचं रहस्य जपलं. आता तुम्हीही इथून जिवंत जाणार नाही. तेवढ्यात जमीन पुन्हा हादरू लागली. गुप्त खोलीच्या भिंतींना मोठे तडे जाऊ लागले.
छतावरून दगड कोसळू लागले. सायलीने विक्रमचा हात पकडला. आरवच्या शरीरात अडकलेली ती रहस्यमय शक्ती जोरात किंचाळू लागली आणि त्या क्षणी भिंतीमागून आणखी एक लपलेला दरवाजा हळूहळू उघडू लागला. त्या दरवाजाच्या आत एक लहानशी खोली होती आणि खोलीच्या मध्यभागी पांढऱ्या कापडात गुंडाळलेली एक मानवी आकृती शांतपणे पडलेली होती. सायलीने थरथरत्या आवाजात विचारलं, ही अन्वी आहे का? सायलीचे हात थरथरत होते. ती आणि विक्रम हळूहळू त्या पांढऱ्या कापडाजवळ गेले. आरव अजूनही जागच्या जागी उभा होता, पण त्याच्या डोळ्यातील काळोख अधिक गडद होत चालला होता. सायलीने धाडस करून कापडाचा कोपरा उचलला आणि क्षणात तिच्या तोंडून किंकाळी फुटली. कपडाखाली अन्वीचा मृतदेह नव्हता. तिथे एक जुनी लाकडी बाहुली पडली होती. बाहुलीच्या गळ्यात तेच चांदीचं लॉकेट होतं आणि तिचे डोळे हळूहळू उघडू लागले. विक्रम घाबरून मागे सरकला. ही जिवंत आहे? अचानक बाहुलीचा मान स्वतःच सायलीकडे वळली. ती खर्जात कुजबुजली. उशीर झाला. क्षणातच खोलीतील सर्व दिवे विझले. पूर्ण अंधार. फक्त एका कोपऱ्यातून निळसर प्रकाश दिसू लागला. तो प्रकाश वाढत गेला आणि त्यातून एक स्त्री बाहेर आली. तीच पांढऱ्या साडीतील स्त्री. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, डोळ्यात अश्रू होते. तिने हात जोडले आणि सायलीकडे पाहत म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला मारायला आलेली नाही. सायली थबकली. मग हे सगळं कोण करतंय? त्या स्त्रीने थरथरत्या हाताने मागे उभ्या असलेल्या आरवकडे बोट दाखवलं. त्याच्या शरीरात तो शिरला आहे. इतक्यात आरव मोठ्याने हसू लागला. ते हास्य मानवी नव्हतं. त्याच्या तोंडातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडू लागले. भिंतीवर अचानक एकामागून एक सावल्या दिसू लागल्या. 10, 20, 50 जणू त्या घरात शेकडो आत्मे अडकले होते. विक्रम घाबरून ओरडला, आपण इथून लगेच बाहेर पडूया. पण गुप्त मार्ग जिथून आले होते तिथे आता भिंत होती. रस्ता गायब झाला होता. सायलीने डायरी पुन्हा उघडली. शेवटच्या रिकाम्या पानावर यावेळी नवीन अक्षरं उमटत होती. मध्यरात्रीपूर्वी सत्य बाहेर आलेलं नाही, तर पुढचा आत्मा तुमच्यातलाच एक असेल. सायलीने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11:45. त्यांच्याकडे फक्त आता 15 मिनिटं उरली होती. तेवढ्यात संपूर्ण घरात जोरात घंटा वाजू लागली आणि एका लहान मुलीचा आवाज पुन्हा घुमला, आई ते पुन्हा आले आहेत. घड्याळात 11:45 झाले. डायरी घट्ट पकडली सायलीने. आपल्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत. अचानक घरभर एकाच वेळी सर्व घड्याळांचे काटे वेगाने फिरू लागले. ठण ठण ठण. प्रत्येक आवाजासोबत भिंतीवर भेगा पडत होत्या. तेवढ्यात आरव जोरात किंचाळला. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला. तो गुडघ्यावर कोसळला. सायली धावत त्याच्याजवळ गेली. आरव, डोळे उघड. आरवने थरथरत सायलीचा हात पकडला. कमकुवत आवाजात तो म्हणाला, सायली, त्या भिंतीमागे सत्य लपलं आहे. लवकर. एवढंच बोलून तो पुन्हा बेशुद्ध पडला. विक्रमने डायरीतील नकाशा पाहिला. नकाशात दाखवलेली तीच भिंत समोर होती. दोघांनी मिळून जोर लावताच भिंत हळूहळू सरकू लागली आणि आत एक छोटंसं जुनं मंदिर होतं. मंदिरात देवीची काळवंडलेली मूर्ती आणि तिच्यासमोर ठेवलेला एक लाल रंगाचा लाकडी बॉक्स. बॉक्सवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हे उघडणारा सत्य जाणेल, पण त्याची किंमत मोजावी लागेल. सायलीने थरथरत्या हातांनी बॉक्स उघडला. आत एक जुनी कॅसेट आणि एक पत्र होतं. पत्राच्या पहिल्याच ओळीने तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यात लिहिलं होतं, अन्वीचा मृत्यू अपघात नव्हता. आणि तेवढ्यात मंदिराचा दरवाजा जोरात बंद झाला आणि संपूर्ण खोली अंधारात बुडाली. आणि अंधारातून एका अनोळखी पुरुषाचा आवाज घुमला, आता खरं सत्य ऐकायची तयारी आहे का? काय आहे खरं सत्य हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, म्हणजेच भाग 5 कॅसेट प्लेअर स्वतःच सुरू झाला आणि त्यातून एक स्त्री रडत म्हणाली, माझ्या मुलीला वाचवा, आणि स्क्रीन काळी पडते. पाहूया भाग 5 अन्वीच्या मृत्यूचं खरं रहस्य. तर भाग 4 तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा.
ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया या कथेचा भाग 5 घेऊन लवकरच तुमच्यासमोर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.